नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य ही देशमुखांच्या घरी परत आलेली असते व ती पार्थ आणि सगळ्यांना बोलते, पार्थ मी तुमच्यासोबत इथेच राहणार आहे. त्यावेळेस पाठीमागून आवाज येतो, नाही तू या घरामध्ये राहू शकत नाही. आणि तेव्हा सर्वजण मागे वळून पाहतात तर त्या ठिकाणी रम्या आलेली असते आणि रम्याचे असे बोलल्यामुळे काव्याला अतिशय राग येतो. तर सर्वजण हे आवक होऊन रम्याकडे पाहू लागतात. तर तिकडे आपण पाहतो नंदिनीचे बाबा हे घरी आलेले असतात आणि ते जीवाला पाहिल्यानंतर त्यांना अतिशय राग येतो आणि ते जीवाची बॅग घेऊन बाहेर फेकून देतात आणि जीवाला धक्के मारून घराबाहेर काढतात व बोलतात, तू आमच्या घरामध्ये राहू शकत नाही. व तेव्हा जीवा हा नंदिनीचा हात पकडतो आणि बोलतो, नंदिनी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा बाबाला राग येतो व बाबा हे त्याला जोरात धक्का देतात आणि जीवा हा खाली पडतो. माझ्या मुलीचा हात सोड आणि नंदिनीला जीवापासून वेगळे करतात व तिला ओढत घरामध्ये घेऊन जातात. तर तिकडे आपण बघतो काव्य ही पार्थला बोलते, देशमुख जर ही रेस असेल तर मी शेवटच्या श्वासापर्यंत धावणार आणि ही रेस जिंकणार. तर पार्थ देखील आवक होऊन काव्याकडे बघू लागतो. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य ही पार्थचे मन पुन्हा जिंकू शकेल का व त्याचबरोबर जीवा व नंदिनीच्या बाबांचे मन जिंकू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.